श्वेताताई महाले माझ्यासोबत आहेत. ताई, खरं तर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये झाली. जमिनी खरडून गेल्यात. सरकारकडूनही मदत मिळाली. मात्र आणखीन शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी काय करायला पाहिजे असं काही वाटतंय का? खरं तर महायुतीच्या सरकारने आदरणीय फडणवीस साहेबांनी अतिशय संवेदनशीलतेने शेतकऱ्यांचा हा विषय हाताळला. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशा पद्धतीची घोषणा केली आणि आपण पाहिलं ही घोषणा फक्त घोषणाच न राहता दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीची मदत त्यांना मिळालेली आहे. आणि नक्कीच शेतकऱ्यांची कुठेतरी दिवाळी गोड करण्याचा जे शब्द फडणवीस साहेबांनी दिला होता तो पूर्ण केलेला आहे. परंतु भविष्यामध्ये शाश्वत शेतीवरती आपण त्या ठिकाणी म्हणजे शासनाने आपलं जो फोकस आहे किंवा तशा पद्धतीच्या योजना आहेत त्या त्या ठिकाणी काढल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून दिली पाहिजेत. आता फडणवीस साहेबांच्या माध्यमातूनच सोलार एनर्जीवरती खूप चांगलं काम शासन करत आहे. अजून त्याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. दळणवळणासाठी शेतरस्ते मजबूत करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात पण शासनाने भूमिका घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या योजनांना गती देण्याची आवश्यकता ही त्या ठिकाणी शासनापुढे आहे आणि शासनाने तशा पद्धतीने आदेशसुद्धा दिलेले आहेत. ते कामही प्रगतीपथावरती चालू आहे. तर कुटुंबासोबत चर्चा करतात या विधानभवना परिसरामधले. मात्र मतदारसंघातले काही म्हणजे काही विषय आहेत का जेणेकरून ते कुटुंबातले सगळे व्यक्ती आठवण करून देतात असे काही विषय आहेत? कुटुंबाचा कुटुंबाचा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो. तसंही समाजामधले जे विषय आहेत ते विषय आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे आमच्यापर्यंत ते विषय आणत असतात. जो आमचा मतदारसंघ आहे हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतो. धन्यवाद. हे होत्या श्वेताताई महाले. आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज बडिया, नागपूर.